लोकसभा मतदारसंघापैकी सर्वात चर्चेला गेलेला लोकसभा मतदारसंघ म्हणजे बीड जिल्हा होय आणि याच बीड जिल्ह्यातल्या नागरिकांचा कौल कुणाकडे आहे, खरंच जनतेला काय वाटतं, जनता कुणाच्या बाजूने आहे हे जाणून घेण्याचा मी आज प्रयत्न करतोय। काय वाटतं, पंकजाताई की बजरंग बाप्पा? पंकजाताई। काय विकास झाला जिल्ह्याचा? विकास तसा काहीच नाहीये, सगळा गोलमाल आहे। पण आता जो वाद आहे हा वाद चुकीचा आहे, मराठा वर्सेस बंजारा। त्याच्यामुळं याच्यामध्ये सर्वसामान्य असेल हा माणूस भरकटला जातोय। काय काय काम झाले बीडमध्ये? बीडमध्ये कामं काहीच नाही झालेले। मुख्यमंत्री ग्राम सडक योजना असेल, प्रधानमंत्री ग्राम सडक योजना असेल, हे फक्त जे मोठमोठे जे कामं झाले ते फक्त टक्केवारीवर वाटलेले आहेत आणि टक्केवारी घेऊन हे सगळे आमदार, खासदार, मंत्री महोदय सगळे शांत बसलेले आहेत सध्याच्याला। कौल कुणाकडे? वंचित बहुजन आघाडी। कौल कुणाकडे आहे? मतदान झालंय तुमचं, कौल कुणाकडे? कौल बजरंग बाप्पा सोनवणे लागतील असं माझा अंदाज आहे। बजरंग बाप्पा सोनवणे लागतील असा अंदाज आहे लोकांचा। बरेच लोक आहेत माझ्यासोबत, चहा आहे, थंड आहे, कसे आहेत? बरं आहे। कौल कुणाकडे काय वाटतं? दुसऱ्याचं सांगण्यापेक्षा माझ्या पक्षाचं सांगा, बहुजन समाज पार्टीशिवाय कोणीच नाही। आणि आता बघू, मशीनवर अवलंबून आहे, तेच मशीन मॅनेजमेंट आहे। भाजपने सगळ्या मशीन तयार केलेल्या आहेत, त्याच्यामुळे त्यांचंच येऊ शकते, सांगता येत नाही मशीनमुळे। धंदा व्यवस्थित आहे? व्यवस्थित धंदा आहे। कसं वाटतं आता? बरं वाटतं। लोकसभा निवडणूक झाली, कौल कुणाकडे? अजून काय सांगता येत नाही, पण दोन्हीकडे कौल आहे सध्या। एक भाजप आणि तुतारी, त्याच्यामधून कोणी हे सांगता येत नाही आणि दोघांमध्ये फुल कौल चालू आहे। कौल कुणाकडे, बजरंग बाप्पा की पंकजाताई का वंचित बहुजन आघाडी? ह्यावेळेस कौल जे आहे जातीवाद निर्माण झालेला आहे, त्यामुळं जे वंचितचे वोटिंगवर कौल कळन। ज्यावेळेस वोटिंग जर वंचितने जास्त घेतली तर बजरंग सोनवणे 100% लागू शकते, नाही जर घेतली तर मग पंकजाताई लागू शकते। मी आलोय आता बीडच्या मध्यवर्ती बसस्थानक परिसरात आणि हे बीडचं बसस्थानक आहे, मात्र सध्या बसस्थानकाचं काम जे आहे सुरू आहे आणि त्यामुळे अशा पद्धतीने बसेस आहेत। आता इथले जे प्रवासी आहेत बीडहून जाणारे, त्यांना काय वाटतं हे जाणून घेण्याचा मी प्रयत्न करतोय। पंकजाताई की बजरंग बाप्पा सोनवणे? बजरंग बाप्पा सोनवणे। काय विकास काम झालंय? कोणाचे काढात? अभी जो हाल में जो है एक भी विकास काम नहीं हुए। अभी खाली हमारे करप्शन चालू है, हर ऑफिस में करप्शन है, और दवाखानों के अंदर करप्शन है, और किसी भी किस्म का विकास नहीं हुआ। बाबा कुठल्या गावचे? इथं गेवराई तालुका। बरं, बीड जिल्ह्याचा विकास झालाय? हा होतच असतो, चालूच असतंय होणं। तर सध्या कसं आहे, आता हे पंकजा मुंडे आमच्याकडे लागणार, आपले हे काय पंकजा आमच्याकडे गेवराई तालुक्यात फुल आहे। तरुण मंडळी आहे, त्यांच्याशी बातचीत करण्याचा प्रयत्न करतोय। कुठले आहेत मित्र? इथंच प्रॉपर बीड। बरं, विकास झाला बीडचा? आता काय सांगायचं, चालू आहे, होते काम हळूहळू। कौल कुणाकडे? मतदान झालंय? हो। मग कौल कुणाला? कौल तर आता मी इथं बाप्पालाच केलंय मतदान। कोणत्या गावचे? पोखरी। बीड मधलं गाव? हा, पोखरी। मतदान केलंय? हो। कुणाला कौल आहे? पंकजा मुंडे। कौल पंकजाताई। विकास झाला बीडचा? विकास झाला नाही, पण ह्या वेळेस ताई नक्की करणार। प्रवाशांना काय वाटते जाणून घेतोय। बाबा कुठल्या गावचे? गेवराई। कौल कुणाला आहे? मतदान झालं असेल? कौल कुणाला तुमचा, पंकजा मुंडेंना की बजरंग सोनवणेंना? काय वाटतं, कौल कुणाकडे? पंकजाताई मुंडे। विकास झाला बीडचा? विकास केलेला आहे ताई मंत्री असताना। आणखीन काही आहेत तरुण? मतदान झालं असेल? हो, मतदान झालं। कौल कुणाला, विकासाला की व्यक्तीला? विकासाला। कौल कुणाला? पंकजा मुंडे। कशामुळे? मोदी। बीड मधला सर्वात महत्वाचा पॉइंट म्हणजे तो मार्केट पॉइंट आहे आणि याच मार्केटमध्ये संपूर्ण बीड शहरातले जे नागरिक आहेत या ठिकाणी येतात। सध्या उन्हाचा पारा तीव्र आहे, म्हणून इथं जे खरेदी करणारे जे नागरिक आहेत त्यांची जी गर्दी आहे तुरळक आहे। बरेच काही लोक आहेत, त्यांच्याशी बातचीत करण्याचा प्रयत्न करतोय, सुरुवात करतोय। चाचा कसा चालू आहे व्यवसाय? चांगलं चाललंय, बरं। कोण यावं वाटतं तुम्हाला?
पिपानी क्यों, क्या विकास हुआ? विश्वास आहे आमचा यावं ते. काय वाटतंय, काय विकास झाला बीडचा? विकास सध्या काहीच नाही सध्या तरी. हा. ट्रेन येणं आवश्यक होतं, ट्रेन काही आलेली नाहीये. या 5 वर्षात 10 वर्ष तर प्रीतमताई खासदारच होत्या ना. आता बघू कोण येईल तर. किती झाले टमाट्याचे, किती झाले पैसे? पैसे काय त्यांना माहिती ना. तुम्ही 40 रुपये. हा. 40. मतदान केलंय? हा. कौल कुणाकडे मग तुमचा? पंकजाताई का बजरंग सोनवणे का वंचित बहुजन आघाडी? आता टाकलंय ते कुणाला टाकलंय काय माहिती. काय चाची, कशात? मजाच आहे. बरं बरं. कोण वाटतं, कोण येईल असं वाटतं? आमची इच्छा आता हाय पूर्ण होईल. काय काय इच्छा आहे तुमची? काय बी आता आमचं मनातलं काय सांगावं तुम्हाला. हा. काय तुमच्या मनातलं काय ते जाणून घेतोय. आमच्या मनात आहे ते पुंगानी. हा. बरं. आहे मार्केटमध्ये व्यवस्था आहे का तुम्हाला बसण्याची? कुठं आहे व्यवस्था, नाही योजना नाही, काय नाही. हा, समजा आमचं हेच आहे, गरिबी परिस्थिती, काय हटना ते. हा. नक्की तरुण पण आहेत काही. काय वाटतं, मतदान झालंय, कौल कुणाकडे? सर, खासदार बीडचा कोणी का होईना, परंतु बीडचा विकास त्यांनी करावा. जे यंग जनरेशन आहेत त्यांना रोजगार निर्मिती व्हावा. बघता तुम्ही मार्केट आपल्या बीडचं कसं आहे, काय मार्केटची व्यवस्था नाहीये. आणि शक्यतो खासदार कोणत्याही पक्षाचा होऊन द्या, फक्त त्यांनी यंग जनरेशनसाठी रोजगार निर्मिती करून द्यावा, एवढीच इच्छा आहे. काय वाटतं, कशाचं? कोण येईल निवडून? बीड मधून बजरंग सोनवणे. बरं. बीड मधल्या नागरिकांच्या अनेक प्रतिक्रिया जाणून घेतल्यानंतर कोणी पंकजाताई मुंडे, तर कोणी बजरंग सोनवणे, तर कोणी वंचित बहुजन आघाडीचं नाव घेतलंय. मात्र दुसरीकडे काही तरुण युवा मंडळी आहेत. बीड जिल्ह्याचा हवा तसा विकास झाला नाही, कोणी खासदार व्हावं, मात्र आता तरी विकास करावा अशी मागणी जोर धरली. एकंदरीत पाहता आता कौल कुणाकडे हे मात्र उद्याच्या 4 तारखेच्या निवडणूक निकालानंतरच स्पष्ट होणार आहे. कॅमेरा पर्सन अक्षय रडेसह मी महेंद्र कुमार मुधोळकर, TV9 मराठी, बीड.